जय जय रघुवीर समर्थ. समर्थ तिसऱ्या समासामध्ये आपल्याला संत स्तवनाचा त्यांनी समास लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये संतांची महती ते सांगतायत. मग संतांबद्दल समर्थ काय लिहितात की संत हे हृदयस्थ परमात्मा फक्त संतच जागृत करू शकतात, कारण ते स्वतः ते तत्व जगलेले असतात. म्हणूनच त्यांना संतांना आनंदाचं स्थळ, विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती, भक्तीची फलश्रुती, समाधानाचे मंदिर, विवेकाचे भांडार, अहो सायुज्य मुक्तीचे माहेर, अशा अनेक श्रीमंत अशा शब्दांनी समर्थांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. संतांचा विचार, उच्चार, आचार यातून ते सतत प्रकट होत असतं. म्हणून त्यांची नुसती संगती जरी आपल्याला लाभली तरी त्यामुळे ते सर्व अनन्य भक्ताला मिळू शकतं. म्हणून अशा कितीतरी अज्ञानी दरिद्री लोकांना संतांनी ही ज्ञान संपन्न अशी जी त्यांच्याकडे जी सामर्थ्य आहे ते सुख समाधानाचं हे त्यांनी सर्वांना दिलंय. कारण संतांजवळ समाधान हीच खरी संपत्ती असते आणि हेच संत सगळ्यांना शिकवत असतात. आणि म्हणूनच खरे दानशूर कोण तर संत असतात आणि ते आत्मज्ञानाने परिपूर्ण करून सायुज्य मुक्तीचे अधिकारी इतरांना सुद्धा बनवतात. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. सब संतन की जय.